नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे ना मीटरचं अस्तर घेतलंय बरं का. आणि बघू शकता मी एवढे काही अस्तर आणले बरं का. 10 अस्तर आहे टोटल. हे 2-2 मीटर आहे आणि बाकीचे ना 6 असे 10 अस्तर आणले आणि एवढे मला स्टिचिंग करायचे आहे परत बघू शकता. आणि इकडे ना मी 4 टक्स ब्लाऊज पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी ना ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ शेअर करते बरं का. नक्की व्यवस्थित तुम्ही बघा इकडे 34 साईजचं ब्लाऊज कटिंग करायला घेते. 4 टक्स आहेत, एक घडी 8.5ची घेणारी आणि 2 इंच जास्तीचा. तर इथं मी तेवढा कपडा आता कट करून घेते. 4 फोल्ड केलं आहे बरं का. मीटरचं अस्तर आहे. आता प्रत्येकाची ना पद्धत वेगळी राहते बरं का कटिंग करायची सुद्धा. तर असं नाही की म्हणजे कोणी ना डायरेक्ट एक पार्ट कटिंग करतं, बॅक पार्ट वेगळं, फ्रंट पार्ट वेगळं. तर बघा मी ना दोघं एकाच साथमध्ये कटिंग करायला घेते बरं का, बॅक पार्टने फ्रंट पार्ट. तर छान असं बघा 2 फोल्ड केलं ओपन करून घेतल्यानंतर. आणि बघा आता 4 फोल्ड करून घेते. बघू शकता तुम्ही इकडे मागे पुढे थोडा कपडा झाला आहे बरं का, तो बघून घ्यायचा आहे जेणेकरून सेम यायला पाहिजे. हा जो कपडा आहे ना 4 फोल्ड हा छान असा. आणि बघा आता 4 फोल्ड करून घ्यायची. मागे ना गोल गळा आहे, ते पण तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि बघा पूर्ण लंबाई मला घ्यायची बरं का ब्लाऊजची. तर 14 आहे ना, तर मला इथं 15 घ्यायची बघू शकता तुम्ही. आणि शोल्डर आहे ना 5.5 घेते बरं का. बघा शोल्डर 5.5 घेतलं. मुंडा 6 घेते. ब्लाऊजची पूर्ण उंची 15 घेतली बरं का. तर आणि इकडे 1 इंच आणि अर्धा इंचवरती छान असं टिक करायचं आहे. हे फ्रंट पार्टला काटायचं आहे आणि हे बॅक पार्टला कटिंग करायचं आहे. तर आता बघा पुढचा गळा आहे ना, तो सुद्धा मी आता 7 घेते लांबीला. आणि रुंदीला आहे ना 2.5 घेऊ बरं का. 2 सुद्धा घेता, 2.25 पण घेता, पण मी 2.5 कंपल्सरी घेते. खूप छान येतो बरं का, बंद नाही होत, व्यवस्थित येतो गळा. आणि बघा इकडे 8.5ची एक घडी घेते. 34 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे ना. आणि 2 इंच इकडे जास्तीचा कपडा घेतला आहे. आणि कमरेची फिटिंग 8 घेते. हे बघा 8 घेतली आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला इकडे. बघा खूप छान आणि सुंदर असं एवढी तुमच्याशी पूर्ण ब्लाऊज कटिंग दाखवायचा प्रयत्न केलेला आहे करते. 15 लंबाई घेतली. लांबी जी आहे ना ब्लाऊजची ती 15 घेतली आहे. आणि आता आहे ना हे जे आहे ना बॅक पार्टचं ते कटिंग करायचं आहे आपल्याला. आता बघा. आणि आता इथून आहे ना शोल्डर वेगळं करायचं आहे, जेणेकरून बॅक पार्टने फ्रंट पार्ट वेगळे करायचे. आता पुढचा गळा इथं कट करून घेते. हे बघा बॅक पार्ट निघाला. हा बॅक पार्ट निघाला, हा फ्रंट पार्ट आहे. तर हा बघा फ्रंट पार्टला आहे ना आता हे कट करून घ्यायचं आहे. आणि आता पुढे हुकचं ब्लाऊज आहे ना, त्याच्यामुळे इथं मधोमध कटिंग करून घ्यायचं आहे. आणि आता आहे ना टक्स 4 टक्स ब्लाऊज आहे ना, तर पहिला टक्स आपण घेणार आहे ना, त्याचं जे अंतर आहे, पहिला टक्स किती अंतरावरती घेणार आहे, तर त्याचं अंतर 3.5 घेतलं आहे. इथून तर इथून बघा 3.5 इथून घेतलं आहे. आणि आता पहिला टक्सची लंबाई, तर लंबाई मी इथं घेते 4 घेते. बघू शकता तुम्ही 4 घेतली. आणि इकडे 2 इंच अंतर घेतलं आहे मधलं. इथून दुसरा टक्स झाला, हा पण इथं 2 घ्यायचा आहे. तिसरा टक्स झाला. आणि इथून सुद्धा तिसरा टक्स घ्यायचा, चौथा टक्स घ्यायचा आहे. बघा छान असा मस्त राऊंड आलेला आहे. हे बघा 4 टक्स ब्लाऊज खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुमच्याशी मी शेअर केलेला आहे. हा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. आणि आता बॅक पार्ट दाखवते तुम्हाला. बघा हे ना पुढचा गळा कटिंग केला बरं का मी, पण तो आहे ना कटिंग नाही केलं, कारण ही अखंड पट्टी निघते ना, तर आपल्याला कुठे पाठीला पट्टी लावतो ना मागून आपण उलटावतो तेव्हा ती पट्टी कामात येते. आणि बघा इथं मागचा गळा आहे ना 3.5ची पाट घेतली मी. हे बघा आणि गोल गळा आहे बरं का. इथून वरून आहे ना 2.25 घेते मी. 2.5 नाही घेतला बरं का, 2.25 घेतला. आणि पण नाही ना राऊंडमध्ये थोडासा घ्यायचा आहे आणि नंतर आहे ना गोल करायचा आहे. इथून आहे ना 2.5 घेतला आहे मधून इथून. म्हणजे हा गळा आहे ना असा चढता घ्यायचा आहे आपल्याला. अजून पण तुम्ही एक वेळेस बघा, कारण याच्याने ना आपल्या दोरी नाही लावायची इथं
आणि शोल्डरसुद्धा उतरणार नाही बरं का, एवढी मी गॅरंटी देते. एक वेळेस तुम्ही नक्की या पद्धतीने मागचा गळा कटिंग करून बघा, नक्की तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल. बिना दोरीचं ब्लाऊज वेअर करू शकता. बघा हा गळा आहे ना थोडासा मी ना चॉकच्या आतूनच काटला, कटिंग केला आहे बघू शकता. आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघी असे छान पद्धतीने रेडी झालेले आहे बघू शकता. आणि आता स्लीव आहे ना लांबी आहे, तर स्लीवची लंबाई किती ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. आणि ना स्लीवची रुंदी एका घडी ही जी आहे ना घडी छातीचा एक घडी येते ना 8.5 आली, याच्यावरनं स्लीवची रुंदी काढायची. तर मी इथं 1 इंच कमी करून घेते, तर 7.5 घेते बघू शकता. रुंदी 7.5 घेणार आहे बरं का. छातीच्या एका घडीवरनं आपण स्लीवची रुंदी काढू शकतो. तर बघा मी इथं 7.5 घेतलेली. आणि लांबी ना कस्टमरवरनं अवलंबून आहे. तर 10ची स्लीव आहे, 9ची आहे, तर 10 घेतली मी इथं बरं का. आणि इथून सुद्धा 10 घेतली, 3.5 वरती टिक केलं आहे छान असं हे बघा. आणि मच्छी कट हा सुद्धा छान पद्धतीने काढून घ्यायचा आहे. आणि इथे आहे ना थोडं जॉईंट इन बरं का स्लीवमध्ये, तुम्हाला ते स्टिचिंग करताना मी जॉईन करते. कारण आहे ना लॉंग स्लीव म्हटलं ना आता कंपल्सरी घालता, आणि लॉंग स्लीवमध्ये ना पट्ट्या वगैरे जोडावी, इथं थोडीशी पट्टी मला जोडावी लागेल. तर बघा आजचा हा छोटासा असा मस्त छान असा 4 टक्स ब्लाऊज आहे आणि 34 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे बरं का. तुम्हाला जर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.